माझं नाव अमित, वय 28 वर्ष. मी आणि माझी बहीण तेजस्वी आम्ही दोघे एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतो. आई बाबा गेल्यापासून आम्ही दोघांनी एकमेकांना खूप सावरलं आहे. तेजस्वी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण तिच्यात जबाबदारी खूप आहे. ती ऑफिसमध्ये काम करते, मीही घरून काम करतो. आमचं आयुष्य शांत होतं, पण एकटेपणाची जाणीव कधी कधी मनाला घेरायची. एक दिवस तेजस्वी ऑफिसहून आली आणि म्हणाली, अमित दादा, माझी मैत्रीण काव्या काही दिवस इथे राहणार आहे. तिच्या घरी काही समस्या आहेत. ऑफिसचंही आमच्याच भागात आहे, म्हणून सोयीचं पडेल. मी लगेच होकार दिला. तेजस्वीची मैत्रीण म्हणजे आमची मैत्रीण समजायची. दुसऱ्या दिवशी काव्या सामान घेऊन आली. तिच्या हातात एक मोठी बॅग आणि चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. उंची मध्यम, गोरीपान कांती, लांब केस आणि डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती हसत हसत म्हणाली, नमस्कार दादा, मी काव्या. तेजस्वीने तुमच्याबद्दल खूप सांगितलंय. स्वागत आहे काव्या, आरामात राहा, मी म्हणालो आणि तिचं सामान घेऊन आत गेलो. तिच्या बोलण्यात एक मधुरता होती. तेजस्वी तिला तिच्या खोलीत घेऊन गेली. मी स्वयंपाकघरात चहा करत होतो. मनात विचार येत होता, घरात एक नवीन व्यक्ती येणं किती दिवस चालेल. पहिल्या काही दिवसात सगळं काही अगदी सामान्य होतं. सकाळी तेजस्वी आणि काव्या एकत्र ऑफिसला जायच्या. मी माझ्या लॅपटॉपवर काम करायचो. संध्याकाळी ते यायच्या आणि आम्ही तिघे जेवण करायचो. काव्या खूप बोलकी होती. ती माझ्या आवडीच्या पुस्तकांबद्दल बोलायची. दादा, तुम्ही काय वाचता? मीही थोडंफार वाचते. मी सांगितलं की मला रोमॅन्टिक आणि भावनिक कथा आवडतात. ती हसून म्हणाली, मलाही, पण आयुष्यात रोमांच कुठे. एका संध्याकाळी तेजस्वी थोडी उशिरा येणार होती. मी आणि काव्या बाल्कनीत बसलो होतो. हवा थंड होती. दूरवर शहराच्या दिव्यांचा प्रकाश दिसत होता. काव्याने 2 कप चहा आणला. दादा, तुम्ही एकटे राहता, कधी कधी एकटेपणा वाटतो का? तिने हळू आवाजात विचारलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. हो, वाटतो, पण तेजस्वी आहे म्हणून सगळं ठीक चाललंय, मी उत्तर दिलं. तिने हलकं हसत म्हटलं, तेजस्वी खूप भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या भाऊ मिळणं सोपं नाही. तिच्या शब्दात एक हळुवार ओढ होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिच्या गालावर हलका ब्लश दिसत होता. मनात एक हलकासा कंप उठला. अमित, ती तेजस्वीची मैत्रीण आहे, काहीतरी चुकीचं वाटतंय. मी स्वतःला बजावलं, पण तरीही आम्ही बोलत राहिलो. तिने आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. तिच्या कुटुंबातील समस्या, एकाकीपणा, स्वप्ने. मीही माझ्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्या रात्री आम्ही दोघे हसत होतो. तेजस्वीने एक नजर टाकली आणि हसून म्हणाली, तुम्ही दोघे आता चांगली गट्टी जमली दिसते. रात्री झोपेतही काव्याचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. तिचा मऊ आवाज, तिच्या हाताची हालचाल, तिच्या केसांचा हलका सुगंध. मी डोकं हलवलं. हे काय चाललंय अमित? ती फक्त मैत्रीण आहे, बहिणीची मैत्रीण. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या स्वयंपाकघरामध्ये चहा करत होती. मी आत गेलो. तिने मला कप दिला. आमचे हात एकमेकांना स्पर्शले. त्या क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. मी लगेच दूर झालो. सॉरी, ती हलकीच म्हणाली. काही नाही, मी उत्तर दिलं, पण मनात दडपलेली चोरी होती. हळूहळू दिवस जात होते. काव्या घरात पूर्ण रुळली होती. ती माझ्या आवडीचे पदार्थ शिकून करायची. दादा, आज तुम्हाला आवडेल ते बनवलंय, म्हणत ती प्लेट समोर ठेवायची. मी खाताना तिच्याकडे पाहायचो. तिच्या हास्यात एक मिठास होती. तेजस्वी बहुतेक वेळा व्यस्त असायची, त्यामुळे मी आणि काव्या एकत्र जास्त वेळ घालू लागलो होतो. एके रात्री पाऊस पडत होता. तेजस्वी फोनवर म्हणाली, मी आज लेट होईल. काव्या आणि मी दिवाणावर बसलो होतो. टीव्हीवर एक रोमॅन्टिक गाणं लागलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, दादा, तुम्ही कधी खरं प्रेम अनुभवलंय का? मी तिच्याकडे वळलो. का विचारतेस? कुतूहल आणि थोडं स्वतःसाठी, ती लाजत म्हणाली. तिच्या गालावर लाली चढली होती. मी हसलो, पण मनात एक वेगळीच भावना उफळली. प्रेम म्हणजे काय ते मी पूर्णपणे जाणत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती जवळ येते
तेव्हा सगळं जग सुंदर वाटतं. तिने माझ्या हाताकडे पाहिलं. मी तिचा हात हळूच धरला. काव्या, हे बरोबर आहे का? मी कुजबुजलो. माहीत नाही दादा, पण तुमच्या सोबत असताना मला खूप सुरक्षित वाटतं, ती म्हणाली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. मी तिच्या हातावरून हात फिरवला. त्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. मनात अपराधी भावना निर्माण झाली. ही तेजस्वीची मैत्रीण आहे. मी काय करतोय? पण तिच्याजवळ बसल्यावर सगळं काही बरोबर वाटायचं. तिचा श्वास, तिच्या केसांचा स्पर्श, तिच्या बोलण्यातील भावना, सगळं हळूहळू मनात रुंजी घालू लागलं. त्या रात्री झोप लागेपर्यंत विचार करत होतो, हे आकर्षण नेमकं कुठं घेऊन जाईल. काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटत होतं, तरीही थांबवता येत नव्हतं. काव्या माझ्या मनात हळूहळू घर करत होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. काव्या आमच्या घरात पूर्णपणे रुळली होती. सकाळी तेजस्वी आणि काव्या एकत्र ऑफिसला निघून जायच्या. मी घरी काम करत बसायचो, पण मन सतत काव्याकडे वळायचं. तिचं हास्य, तिचा मऊ आवाज, तिच्या हालचाली, सगळं मनात रेंगाळायचं. तेजस्वी बहुतेक दिवशी प्रोजेक्टमुळे उशिरा यायची, त्यामुळे मी आणि काव्या एकटे जास्त वेळ घालू लागलो. एके दिवशी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. तेजस्वीचा फोन आला. दादा, आज रस्ते बंद आहेत, मी कंपनीतच राहते. काव्याला सांग, ती आराम करेल. मी फोन ठेवला आणि काव्याकडे पाहिलं. ती दिवाणावर बसली होती, केस सोडलेले, हातात पुस्तक. तेजस्वी आज येणार नाही, मी म्हणालो. तिने मान वर केली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मग आज आपण दोघे एकटेच? ती हलकेच हसली. तिने होकार दिला. आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. तिने चहा केला. आम्ही दिवाणावर बसून चहा घेत बोलत होतो. बाहेर पावसाचा आवाज येत होता, विजेंचा गडगडाट. दादा, थंडी वाटते का? तिने विचारलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने माझं शरीर थरारलं. तिचा हात गरम होता, मऊ होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे ओठ थोडे ओले दिसत होते. काव्या, हे काय चाललंय? मी हळू आवाजात म्हणालो. मनात अपराधी भावना उफळली. ही तेजस्वीची मैत्रीण आहे. मी काय करतोय? पण ती माझ्याजवळ सरकली. दादा, मला तुमच्या सोबत असताना खूप बरं वाटतं. खूप दिवसांनी मी तुमच्याबद्दल विचार करते. तिचा आवाज थरथरत होता. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी तिला हळूच जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. तिचा श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. आम्ही बराच वेळ असे बसलो. पाऊस बाहेर जोरात पडत होता. आत मात्र एक अनोखी शांतता होती. मग मी तिच्या केसातून हात फिरवला. तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांमध्ये मिसळले. काव्या, मी तुला दुखवू इच्छित नाही. मी कुजबुजलो. तुम्ही दुखवत नाही दादा, तुम्ही मला पूर्ण करताय, ती म्हणाली. त्या क्षणी आमचे ओठ एकमेकांना स्पर्शले. ते चुंबन हळुवार होतं, भावनिक होतं. तिच्या ओठावर एक मधुरता होती. माझ्या मनात आनंदाने आणि अपराधी भावनेने एकत्र थैमान घातलं. तेजस्वीला कळलं तर? हा विचार सतत डोक्यात घोळत होता. त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत बोललो. ती माझ्या खोलीत येऊन माझ्या बाजूला बसली. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारत होतो. ती माझ्या बालपणीच्या आठवणी विचारायची. मी तिच्या स्वप्नांबद्दल बोलायचो. तिच्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचा स्पर्श माझ्या मनाला शांतता देत होता. पण मनात सतत एकच प्रश्न, हे बरोबर आहे का? दुसऱ्या दिवशी तेजस्वी घरी आली. आम्ही दोघे सामान्य वागत होतो, पण काव्या माझ्याकडे पाहताना लाजत होती. तेजस्वीने एकदा आम्हाला एकत्र हसताना पाहिलं आणि हसून म्हणाली, काय गंमत चालली आहे तुमची? मी काही बोललो नाही, पण मनात भीती होती. आता आमची जवळीक वाढत चालली होती. तेजस्वी उशिरा यायची, तेव्हा काव्या माझ्या खोलीत यायची. आम्ही लपून छपून भेटायचो. एक रात्री ती माझ्या खोलीत आली. मी लॅपटॉप बंद करत होतो. तिने मला मिठी मारली. दादा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, ती कुजबुजली. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसांचा सुगंध, तिचा उष्ण श्वास, सगळं मनाला मोहात पाडत होतं. आम्ही एकमेकांना चुंबन दिलं. हात एकमेकावर फिरत होते, पण मी नेहमी थांबायचो. काव्या, हे पुढं नको, मी म्हणायचो. ती समजून घ्यायची, पण तिच्या डोळ्यात तळमळ दिसायची. प्रत्येक भेटीनंतर मी स्वतःला दोष देत होतो. अमित, तू काय करतोस? ती तेजस्विनीची मैत्रीण, तिच्याशी असं वागणं अनैतिक आहे. पण काव्यासोबत असताना सगळं जग विसरायचो.
तिच्या प्रेमाने मी पूर्णपणे भरून गेलो होतो. ती मला दादा म्हणून हाक मारायची, पण त्या हाकेत आता प्रेम भरलेलं असायचं. एक दिवस तेजस्वी लवकर घरी आली. आम्ही स्वयंपाकघरात एकत्र उभे होतो. मी काव्याच्या कमरेवर हात घालून तिला हळू जवळ ओढत होतो. तेव्हा तेजस्वीचा आवाज आला, काय चाललं इथे? आम्ही दोघे दूर झालो. तेजस्वीचा चेहरा बदलला. ती काही बोलली नाही, पण तिच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता. त्यानंतर घरात तणाव वाढला. तेजस्वी काव्याशी कमी बोलायची. काव्या रडायची, दादा मी निघून जाऊ का? तेजस्वीला दुखवायचं नाही मला. मी तिला थांबवायचो. रात्री आम्ही अजूनही लपून छपून भेटायचो. तिच्या डोळ्यात भीती आणि प्रेम दोन्ही होतं. मी तिला घट्ट धरून म्हणायचो, सगळं ठीक होईल काव्या, मी तुझ्यासोबत आहे. मनात अपराधी भावना वाढत होती. बहिणीला दुखावतो, मैत्रिणीला वापरतोय असं वाटायचं. पण काव्याच्या प्रेमात मी हरवत चाललो होतो. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन, प्रत्येक गुप्त भेट सगळं हळूहळू खोलवर होत जाऊ लागलं होतं. मी जाणून होतो की हे पुढे कुठेतरी फुटेल, पण त्या क्षणी फक्त तिच्याजवळ असण्याची तळमळ मनाला घेरून राहिली होती. तेजस्वीच्या त्या एका नजरेचा परिणाम घरभर पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात आम्ही तिघे होतो. तेजस्वी शांत होती, पण तिच्या हालचालीत एक वेगळीच कटकट दिसत होती. काव्या चहा करत होती, मी ब्रेड टोस्ट करत होतो. तेजस्वीने काव्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, काव्या आज ऑफिसमध्ये माझ्यासोबत येशील? तुझ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचंय. काव्याने मान डोलावली, पण तिचा चेहरा फिकट पडला होता. मी काही बोललो नाही. मनात विचार घोळत होता. कदाचित तेजस्वीला फक्त संशय आला असेल, किंवा तिने काही पाहिलं असेल. काव्या माझ्याकडे एक छोटी नजर टाकून बाहेर गेली. त्या दिवशी संपूर्ण दिवस माझं कामात मन लागेना. काव्याचे डोळे, तिचा स्पर्श, तिचा थरथरता आवाज सगळं डोळ्यांसमोर येत होतं. पण तेजस्वीची ती शांतता मला घाबरवत होती. संध्याकाळी त्या दोघी उशिरा घरी आल्या. तेजस्वी थकलेली दिसत होती. जेवणाच्या वेळी ती फक्त आवश्यक तेवढंच बोलली, अमित तू काव्याला जास्त मदत करतोस ना तिच्या समस्या सोडवायला? तिचा प्रश्न साधा होता, पण त्यात एक टोमणा होता. मी हसलो. हो, ती आपली मैत्रीण आहे ना. काव्या खाली बघत होती. तिचे हात थरथरत होते. रात्री तेजस्वी लवकर झोपी गेली. मी माझ्या खोलीत होतो. दार हलकेच उघडलं आणि काव्या आत आली. तिच्या डोळ्यात भीती होती. दादा, तेजस्वीला काहीतरी समजलंय. मी तिच्या नजरेत पाहिलं, ती रागावलेली आहे. ती माझ्या छातीवर येऊन रडली. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसातून हात फिरवताना मला स्वतःची लाज वाटत होती. काव्या, मी तुला यात ओढलं. तेजस्वीला दुखवायचं नाहीये मला. तिने मान वर केली. दादा, मी तुमच्यावर खरं प्रेम करते. पहिल्या दिवशीच तुमच्या डोळ्यात एक अनामिक ओढ दिसली, पण आता मी घाबरले आहे. आमचे ओठ पुन्हा एकमेकांना भेटले. ते चुंबन यावेळी अधिक तीव्र होतं, अधिक भावनिक. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते, माझे तिच्या कमरेभोवती. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. तिचा उष्ण श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. मनात आनंदाची लहर उफाळली, पण लगेच अपराधी भावनेने ते विसरून टाकले. काव्या, आपण थांबायला हवं. मी कुजबुजलो, पण ती मला सोडायला तयार नव्हती. फक्त थोडा वेळ दादा, तुमच्या सोबत असताना जग विसरते मी. आम्ही बराच वेळ असेच बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिच्या केसांचा सुगंध घेत होतो. त्या क्षणी सगळं चुकीचं वाटत होतं. तरीही तिच्या प्रेमाने मी कमजोर होत चाललो होतो. पुढचे काही दिवस घरात तणाव वाढत गेला. तेजस्वी काव्याशी फार बोलत नव्हती. ऑफिसमधून आल्यावर ती आपल्या खोलीत जायची. एके दिवशी मी आणि काव्या बाल्कनीत बसलो होतो. मी तिच्या हातात हात घातला होता. तेव्हा तेजस्वी अचानक आली. तुम्ही दोघं नेहमी एकत्र? तिचा आवाज कठोर होता. काव्या लगेच हात सोडून दूर झाली. मी काही बोललो नाही. रात्री तेजस्वीने मला बोलावलं. अमित बस. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण निराशा होती. काव्या माझी मैत्रीण आहे. तू तिला कसं पाहतोस हे मी पाहिलं. काय चाललंय तुमच्यात? मी खाली बघितलं. तेजस्वी, मी काही नाही. पण ती समजली होती. मला खोटं बोलू नकोस. ती तुझी बहीण आहे. तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी काय आहे ते मी ओळखते. काव्या दुसऱ्या दिवशी रडत माझ्या खोलीत आली. दादा,
दादा तेजस्वी मला म्हणाली की मी इथून जावं, पण मी जाऊ शकत नाही तुमच्याशिवाय. मी तिला मिठी मारली. तिचं शरीर थरथरत होतं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. तिच्या ओठांवर चुंबन घेताना मला स्वतःचा द्वेष वाटला. मी तुला आणि तेजस्वीला दोघांना दुखावतोय, ती रडत म्हणाली. पण प्रेम अनैतिक नसतं दादा. तुमच्यावर खूप वर्षापासून प्रत्येक रात्री आमची गुप्त भेट चालू होती. आम्ही लपून बोलायचो, एकमेकांना स्पर्श करायचो, चुंबन घ्यायचो. ती शरीराची ऊब, तिच्या डोळ्यात तळमळ, तिच्या हात माझ्या छातीवर, सगळं मनाला मोहात पाडत होतं. पण दिवसा तेजस्वीच्या संशयाने घरात वातावरण भारी झालं होतं. तेजस्वी माझ्याशी कमी बोलायची, काव्याला टाळायची. एके रात्री काव्या माझ्या खोलीत आली. तिचे डोळे सुजलेले होते. दादा मी निघून जाणार, तेजस्वीला दुखवायचं नाही. मी तिला रोखलं. नको काव्या, मी सगळं सांभाळतो. आम्ही पुन्हा एकमेकांना बिलगलो. त्या क्षणी तिच्या स्पर्शात एक वेगळीच तीव्रता होती. आमचे हात एकमेकावर हळूहळू फिरत होते. श्वास वेगवान झाले होते. पण मी स्वतःला थांबवलं. आपण तेजस्वीशी बोलायला हवं. दुसऱ्या दिवशी तेजस्वीने आम्हाला दिवाणावर बसवलं. तिचा चेहरा गंभीर होता. दोघीही एका, मी सगळं जाणून आहे तुमच्यात काय चाललंय ते. माझ्याही मनात भीतीचा लोळ उसळला. काव्याचे हात थरथरत होते. आता सगळं संपणार असं वाटलं. तेजस्वीच्या नजरेत राग, निराशा आणि काहीतरी वेगळं होतं. तेजस्वीने आम्हाला दिवाणावर बसवलं. तिचा चेहरा गंभीर होता, पण डोळ्यात राग नव्हता. काव्या माझ्या शेजारी थरथरत बसली होती. माझे हात घामाने ओले झाले होते. मनात हजारो विचार घोळत होते. आता सगळं संपलं. तेजस्वी रागावेल, काव्या जाईल आणि मी एकटा राहील. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधी भावना स्पष्ट दिसत होती. दोघेही शांत राहा, तेजस्वी हळू आवाजात म्हणाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. मी हे सगळं जाणून आहे आम्ही. तू काव्याकडे कसं पाहतोस, काव्या तुझ्याकडे कशी पाहते, बाल्कनीतले स्पर्श, रात्रीच्या गुप्त भेटी, ते लपून छपूनचे चुंबन, सगळं मी पाहिलं. काव्याने रडत रडत मान खाली घातली. तेजस्वी सॉरी, मी तुझी मैत्रीण आहे. पण तिचा आवाज गुदमारला. मी तिचा हात धरला. तेजस्वी, हे सगळं माझी चूक आहे. काव्याला दोष देऊ नको. मी तिला ओळखायला हवं होतं. तेजस्वी एकदम हसली, खरीखुरी हसली. आम्ही दोघे आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो. तुम्ही दोघे खूप मूर्ख आहात, ती हसत हसत म्हणाली. काव्या, तू अमितला सांगितलंस का सगळं? काव्याने मान हलवली. मी गोंधळून विचारलं, काय सांगायचंय तेजस्वी? काय चाललं हे? तेजस्वी दिवाणावर आमच्या समोर बसली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. अमित दादा, आठवतं का जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या शेजारी छोटी चिऊ राहायची? ती काव्यात आहे. तिच्या कुटुंबाने शहर सोडलं तेव्हा तू खूप रडला होतास. चिऊ कधी येईल असं विचारायचंस मला. मला अचानक आठवण झाली. ती छोटी मुलगी जी माझ्यासोबत खेळायची, मला दादा म्हणायची. काव्या हसत रडत म्हणाली, हो दादा, मी तेव्हापासून तुमच्यावर प्रेम करायचे. पण खूप वर्षानंतर जेव्हा मी तेजस्वीला भेटले तेव्हा तिनं सांगितले की तू एकटेपणाने त्रस्त आहे. मी तुला भेटायला तयार झाले, पण तेजस्वीने हा सगळा प्लॅन केला. तेजस्वी पुढे बोलली, मी जाणून बुजून काव्याला घरी राहायला सांगितलं. मी पाहिलं होतं की तू कोणाशी मन मोकळं करत नाहीस. काव्या तुझ्यासाठी योग्य आहे, पण तुला थोडा वेळ हवा होता, भावनिक जवळीक हवी होती. म्हणून मी हे नाटक केलं. संशय घेतल्याचं, रागावल्याचं, बोलणं कमी केल्याचं, तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी. मी स्तब्ध झालो. म्हणजे सगळं नाटक होतं? ते राग, ते प्रश्न? हो, तेजस्वी हसली. मी तुम्हाला जवळ येताना पाहिलं. ते अपराधी भावना, लपून भेटणं, हे भावनिक क्षण, सगळं मी जाणून होते. कारण मला माहित होतं तुमचं प्रेम खरं आहे. काव्या माझी मैत्रीण आहे, पण ती तुझ्यासाठी आयुष्यभराची सोबती आहे. काव्या माझ्या गळ्यात पडली. तिचे अश्रू माझ्या शर्टावर पडत होते. दादा, मी तुमच्याशिवाय राहू शकले नसते. त्या पहिल्याच वर्षापासून, त्या बाल्कनीतल्या गप्पांपासून मी खरंच तुमच्या प्रेमात पडले होते. पण तेजस्वीच्या योजनेमुळे सगळं सुंदर झालं. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसांतून हात फिरवला. तिचा मऊ श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. काव्या, तू माझी चिऊ, माझं हरवलेलं प्रेम. मला तू दुखावत असल्यासारखं वाटत होतं, अपराधी वाटत होतं, पण आता सगळं समजलं. माझे ओठ हळूच भेटले. ते चुंबन यावेळी मुक्त होतं, आनंदाने भरलेलं होतं. तेजस्वी आम्हाला पाहून हसत होती. आता लपून छपून काही नको, तेजस्वी म्हणाली. तुम्ही दोघे खुलेपणाने राहा. मी तुमचा रस्ता तयार केला आहे. आता लग्नाची तयारी करा.
त्या रात्री घरात आनंदाचं वातावरण होतं. आम्ही तिघे जाऊन जेवण करत गप्पा मारत होतो. काव्या माझ्या शेजारी बसली होती. तिचा हात माझ्या हातात होता. मी अधूनमधून लागत माझ्याकडे पाहायची. मी तिच्या कानात कुजबुजलो, तुझ्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं काव्या. त्या अपराधी भावना, त्या रात्रीची तळमळ, सगळं आता एका सुंदर आठवण झालं होतं. तेजस्वी हसून म्हणाली, मी बहीण म्हणून हे केलं, तू एकटा राहू नयेस असं मला वाटत होतं. काव्या तुझ्यासाठी परफेक्ट आहे. पुढचे दिवस खूप सुंदर गेले. आम्ही तिघे एक कुटुंब बनलो. काव्या आणि मी लग्नाचा प्लॅन करू लागलो. ती आता माझ्या खोलीत उघडपणे यायची. आम्ही बाल्कनीत बसून गप्पा मारायचो, एकमेकांना मिठी मारायचो, चुंबन घ्यायचो. तिच्या स्पर्शात आता कोणतीही भीती नव्हती आणि फक्त प्रेम आणि विश्वास होता. एका रात्री काव्या माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. दादा, त्या पहिल्या चुंबनापासून मी तुमची झाले. ती कुजबुजली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो आणि मी तुझा झालो काव्या. तेजस्वीच्या या नाटकाने आम्हाला एकत्र केलं होतं. तेजस्वी दारात उभी राहून हसत होती. माझं काम पूर्ण झालं, आता तुम्ही दोघे आनंदात राहा. ते लग्न होऊन आता 2 वर्ष झाली होती. अमित आणि काव्याचं आयुष्य एखाद्या गोड स्वप्नासारखं सुरू होतं. तेजस्वीने लावलेल्या त्या रोपट्याचा आता एक सुंदर संसार झाला होता. अमित घरूनच त्याचं रायटिंग आणि कोडिंगचं काम करायचा, तर काव्या आणि तेजस्वी रोज सकाळी एकत्र ऑफिसला निघून जायच्या. सगळं काही पूर्वनियोजित आणि शांत चाललं होतं. पण एक शांत वादळाची चाहूल कोणालाच नव्हती. एका शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तेजस्वी आणि काव्या ऑफिसमधून घरी आल्या. पण त्या दिवशी काव्याचा चेहरा खूप फिकट पडला होता. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती, जी ती अमितपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. जेवतानाही तिचे हात हलके थरथरत होते. अमितनं विचारलं, काव्या काय झालं, तब्येत ठीक नाही का? काव्याने बळजबरीने एक हसू चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाली, काही नाही दादा, सॉरी अमित. ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण होता आज. तेजस्वीने काव्याकडे गंभीर नजर टाकली, पण तीही काही बोलली नाही. अमितला काहीतरी खटकलं, पण त्याने जास्त विचार केला नाही. खरा सस्पेन्स सुरू झाला पुढच्या आठवड्यात. सोमवारी दुपारी अमित घरी एकटाच काम करत होता. अचानक घरच्या लँडलाईनवर फोन आला. अमितने फोन उचलला, पण पलीकडून कोणीच बोलत नव्हतं. फक्त एक जड श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. हॅलो, कोण बोलतंय? अमितनं विचारलं. पलीकडून एक घोगरा यांत्रिक आवाज आला. चिवू अजूनही लपून खेळते अमित, पण यावेळी खेळ तिचा नाही, माझा आहे. तिला सांग, जुना हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आणि फोन कट झाला. अमित स्तब्ध झाला. चिवू हे नाव फक्त अमित आणि तेजस्वीला माहीत होतं, कारण ती दोघेच तिला लहानपणी या नावाने हाक मारायचे. काव्याच्या भूतकाळात असं काय होतं जे तिच्या कुटुंबाने शहर सोडण्यामागे कारणीभूत होतं? त्या रात्री अमितने काव्याला फोनबद्दल सांगायचं ठरवलं. रात्री जेव्हा तेजस्वी तिच्या खोलीत झोपायला गेली, तेव्हा अमित काव्याला घेऊन बाल्कनीत आला. त्याने तिचा हात हातात घेतला. हवा थंडी होती, पण काव्याचा हात बर्फासारखा गार पडला होता. काव्या, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, अमित म्हणाला. आज घरात एक फोन आला होता. कोणीतरी तुला चिवू म्हणून हाक मारली आणि जुन्या हिशोबाबद्दल बोललं. काव्या, काय लपवतेस तू माझ्यापासून? लहानपणी तुमचं कुटुंब अचानक शहर सोडून का गेलं होतं? अमितचे शब्द ऐकताच काव्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिने झटकन आपला हात अमितच्या हातातून काढून घेतला. तिचे डोळे जास्तीने मोठे झाले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अमित प्लीज, मला काही विचारू नका. जर तुम्हाला आमचा संसार वाचवायचा असेल तर त्या फोनकडे दुर्लक्ष करा. काही गोष्टी भूतकाळातच घडलेल्या चांगल्या असतात. तिने अमितला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. अमितने तिला शांत केलं, पण त्याच्या मनातील शंका आता एका मोठ्या संशयात बदलली होती. त्यानंतरचे दिवस अत्यंत भयानक होते. घरात एक अदृश्य सावट पसरल्यासारखं वाटत होतं. काव्याने आता ऑफिसला जाणं बंद केलं होतं. ती सतत घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवायची. तिथं अमितवरचं प्रेम तसंच होतं, पण त्या प्रेमात आता एक प्रकारची आगतिकता आणि विरहाची भीती दिसत होती. ती तासनतास अमितला घट्ट बिलगून बसायची, जणू काही त्यांचा शेवटचा क्षण आहे. एके दिवशी अमित स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेला. तिथे काव्याचा फोन शेल्फवर ठेवला होता. अचानक त्याच्यावर एक मेसेज फ्लॅश झाला. अमितने सहज म्हणून स्क्रीनकडे पाहिलं. मेसेज एका अनोळखी नंबरवरून होता. उद्या रात्री 12 वाजता जुन्यावाड्यापाशी एकटीचे, नाहीतर अमितच्या आयुष्याचा शेवट कसा असेल हे तेजस्वीला बघायला सांग. अमितच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काव्या स्वतःहून कोणत्या तरी मोठ्या संकटाचा सामना करत होती
आणि ती अमितला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घालत होती. अमितने तो मेसेज तेजस्वीला दाखवायचं ठरवलं. रात्री अमित तेजस्वीच्या खोलीत गेला. तेजस्वी लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. अमितने दार लावून घेतला आणि म्हणाला, तेजस्वी, आपल्याला काव्याबद्दल बोलायला हवं. तिच्यावर काहीतरी खूप मोठं संकट आलं आहे. तेजस्वीने लॅपटॉप बंद केला. तिच्या चेहऱ्यावर कोणताही आश्चर्याचे भाव नव्हता. ती शांतपणे म्हणाली, मला माहित होतं अमित दादा, म्हणून मी 2 वर्षापूर्वी तिला आपल्या घरात आणलं होतं. अमित चक्रावला. तुला माहित होतं म्हणजे? तेजस्वीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली, लहानपणी जेव्हा चिऊच्या कुटुंबाने शहर सोडलं तेव्हा ते कोणत्याही साध्या कारणाने नव्हतं. तिच्या वडिलांनी एका मोठ्या गुन्हेगारा टोळीचा जनता प्रमुख विक्रांत नावाचा माणूस होता. त्याचा एक काळा धंदा पकडून दिला होता. सुडाच्या भावाने विक्रांतने चिऊच्या संपूर्ण कुटुंबाला एका अपघातात मारून टाकलं. फक्त चिऊ वाचली. तिने तिची ओळख बदलली आणि ती काव्या बनली. मला ती जी ऑफिसमध्ये भेटली तेव्हा मला तिची खरी ओळख कळाली. विक्रांत तुरुंगात होता म्हणून ती सुरक्षित होती, पण 3 महिन्यापूर्वी ती विक्रांत पॅरोलवर बाहेर आला आहे आणि तो चिऊचा शोध घेत आहे. अमितचा श्वास रोखला गेला. आणि काव्याने हे मला का सांगितलं नाही? कारण ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते. अमित दादा, तिला वाटलं की जर तू यात पडलास तर विक्रांत तुलाही मारून टाकेल, म्हणून ती स्वतःला संपवायला तयार आहे, पण तुला धक्का लागू देणार नाही. तेजस्वीच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्या दिवशी तेच मेसेज उल्लेख केलेली रात्र होती. पाऊस मुसळधार पडत होता. रात्रीचे ठीक 11:15 झाले होते. काव्याने विचार केला की अमित आणि तेजस्वी झोपले की ते हळूच उठली. तिने काळा रेनकोट घातला आणि घरातून बाहेर पडली. पण ती निघताच अमित आणि तेजस्वी तिच्या मागे बाहेर पडले. अमितच्या हातात एक लोखंडी रॉड होता. शहराच्या बाहेर एका निर्जन भागात त्या जुन्या वाडीच्या झाडापाशी एक काळी गाडी उभी होती. पावसाच्या अंधारात गाडीच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश काव्यावर पडला. गाडीतून एक पन्नाशीचा चेहरा उतरले माणूस उतरला. तो विक्रांत होता. त्याच्या हातात बंदूक होती. शेवटी चिऊ आलीच. विक्रांत हसला. तुझ्या बापाने माझ्या आयुष्याची 14 वर्षे तुरुंगात घालवली. आज त्या एका दिवसाचा हिशोब तुझ्या रक्ताने चुकता करणार. काव्या धैर्याने उभी होती. तिचे डोळे ओले होते पण आवाज खंबीर होता. माझ्या जीवाला काय करायचं ते कर विक्रांत, पण माझ्या पतीला आणि त्यांच्या बहिणीला त्रास देऊ नको. त्यांना यातलं काहीच माहित नाही. ते तर मी ठरवणार. विक्रांतने हसून बंदूक काव्याच्या कपडावर धरली. काव्याने तिचे डोळे घट्ट बंद केले आणि मनात अमितचा चेहरा आणला. आय लव्ह यू अमित, मला माफ कर. ती फुटफुटली. धाड एका क्षणात एक मोठी विक्रांतवर झेलवली. तो अमित होता. अमितने आपल्या संपूर्ण ताकदीशी विक्रांतच्या हातावर रॉड मारला. बंदूक दूर उडाली. विक्रांत खाली पडला. अमित, काव्या ओरडली. विक्रांतने लगेच सावरून अमितच्या अंगावर झेप घेतली. दोघांमध्ये जीवघेणी झटापट सुरू झाली. विक्रांत वयाने मोठा असला तरी क्रूर आणि अनुभव होता. त्याने अमितचा गळा दाबायला सुरुवात केली. अमितचा श्वास गुदमरू लागला. त्याचे डोळे पांढरे पडू लागले. काव्या मदतीसाठी आजूबाजूला पाहू लागली, पण तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात पाठीमागून एका गाडीचा हॉर्न वाजला आणि हेडलाईट थेट विक्रमच्या डोळ्यावर पडली. ती तेजस्वी होती. तिने गाडी थेट विक्रांतच्या दिशेने पळवली. विक्रांत घाबरून बाजूला झाला आणि अमितचा गळा सुटला. अमित खोकत जमिनीवर पडला. काव्याने पळत जाऊन अमितला मिठी मारली. विक्रांतने जमिनीवर पडलेली बंदूक उचलण्याचा प्रयत्न केला, पण तेजस्वीने गाडीतून उतरून थेट पोलिसांचा सायरनचा आवाज मोबाईलवर मोठा केला. त्याच वेळी पोलिसांच्या खड्या गाड्यांचाही आवाज दूरवर येऊ लागला. स्वतःला अडकलेलं पाहून विक्रांतने चिडून म्हटलं, आज तुम्ही वाचला, पण हा खेळ इथे संपलेला नाही. चिऊ, मी पुन्हा येईन. आणि त्या अंतराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला, पण विक्रांत निसटला होता. त्या भयानक रात्रीनंतर अमित, काव्या आणि तेजस्वी घरी परत आले. घरात एक वेगळी शांतता होती. काव्या अजूनही थरथरत होती. अमितने तिला आपल्या खोलीत आणलं. त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या केसावर ओठावर चुंबन घेतलं. म्हणाला, काव्या, आजपासून आपल्यात कोणतंही गुपित राहणार नाही. आपण एकत्र या संकटाचा सामना करू. काव्याने अमितच्या छातीवर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता अपराधी भावनेचे नव्हते, तर एका मोठ्या आधाराचे होते. आय एम सॉरी अमित, मला तुम्हाला डोक्यात आणायचं नव्हतं. ती म्हणाली, तू माझं आयुष्य आहेस काव्या, आणि आपल्या आयुष्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. अमितने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला आश्वस्त केलं. पण सस्पेन्स अजून संपला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अमित स्वयंपाकघरात चहा करत होता, तेव्हा त्याला सोप्यावर तेजस्विनीचे
पर्स उघडी दिसली. त्या पर्समधून एक जुनी डायरी हलकीशी बाहेर आली. अमितने कुतूहलाने ती डायरी बाहेर काढली. डायरीचं पहिलं पान उघडताच अमितचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातला चहाचा कप खाली फुटला. त्या डायरीच्या पहिल्या पानावर लहानपणीचा अमित, तेजस्वी आणि चिऊ यांचा एकत्र फोटो होता. पण त्या फोटोच्या मागे तेजस्वीच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिलं होतं. काव्याला अमितच्या आयुष्यात आणणं गरजेचं होतं. विक्रांतचा सूट तर एक निमित्त आहे, खरी योजना तर वेगळीच आहे, जी अमितला कधीच कळणार नाही. अमित, तू फक्त माझा आहेस. अमितच्या अंगावर काटा आला. त्याने मान वर करून पाहिलं. दारात तेजस्वी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी सारखं गोड हसू नव्हतं, तर एक गोड रहस्यमय चमक होती. ती हळूच म्हणाली, काय झाला मी दादा, चहा आणला? खेळ संपला नव्हता. खेळ आता तर कुठे सुरू झाला होता. अमितच्या हाताला कंप सुटला होता. जमिनीवर सांडलेला चहा आणि काचेचे तुकडे जणू त्या विखुरलेल्या विश्वाचे अवशेष होते. त्याच्या डोक्यात तेजस्वीने लिहिलेले ते चक्रासारखे फिरत होते. विक्रांतचा सूट तर एक निमित्त आहे, खरी योजना तर वेगळीच आहे. अमित, तू फक्त माझा आहेस. काय झाला अमित दादा, चहा सांडला? तेजस्वीचा तोच नेहमीचा मऊ आवाज आला. पण आता त्या आवाजात अमितला एक सुप्त क्रूरता जाणवत होती. अमितने स्वतःला सावरलं. त्याने घाईघाईने ती डायरी पर्समध्ये परत ढकलली आणि खाली वाकून काचेचे तुकडे गोळा करू लागला. काही नाही का तेजस्वीने हात निसटला जरा. अमितने आवाजातली भीती लपवत कसं उत्तर दिलं. तेजस्वी तिथून हसत हसत निघून गेली. पण अमितच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ज्या तेजस्वीला तो आपली निष्पाप लाडकी बहीण समजत होता, जिने स्वतः पुढाकार घेऊन काव्य आणि त्यांचं लग्न लावून दिलं होतं, तिच्या मनात नक्की काय चाललं होतं? आणि तू फक्त माझा आहेस याचा अर्थ काय? ते दोघे बहीण भाऊ होते. मग या वाक्यामध्ये कोणता भयंकर हेतू लपला होता? त्या दिवसानंतर घरात फक्त एक वेगळं नाट्य सुरू झालं. वरून सगळं काही शांत दिसत होतं, पण आतून एक अदृश्य खाई निर्माण झाली होती. काव्य आता विक्रांतच्या भीतीतून हळूहळू दूर बाहेर येत होती. अमित तिला जास्त जपत होता, पण आता त्या जपून काव्यासोबत तेजस्वीवर नजर ठेवण्याची एक गुप्त धडपड होती. अमितने ठरवलं की जोपर्यंत त्याला ठोस पुरावा मिळत नाही, तोपर्यंत तो काव्याला काही सांगणार नाही. आधीच ती मानसिक धक्क्यात होती. त्या तेजस्वीबद्दल हे असं काही ऐकून ती पूर्णपणे खचली असती. एका रात्री जेव्हा काव्या गाठ झोपली होती, अमित हळूच उठला. घरात तिला अंधार होता. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज, मंद आवाज येत होता. अमित दब्या दरड तेजस्वीच्या खोलीबाहेर गेला. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आत एक अंमळ प्रकाश होता. अमितने आत डोकावून पाहिलं. तेजस्वी लॅपटॉप समोर बसली होती आणि कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तिने हेडफोन लावले असल्यामुळे पलीकडचा आवाज येत नव्हता, पण तेजस्वी जे बोलत होती ते ऐकून अमितच्या अंगावर सरसरून काटा आला. तेजस्वी खुशीतपणे हसत बोलत होती, हो बरोबर वेळेवर तू तिथून पळाला. पोलिसांना अजूनही वाटतं की तू जंगलात लपला आहे. विक्रांत, तुझा सूड पूर्ण होईल, पण माझ्या अटीवर. काव्याला अजून काही दिवस सुखात जगू दे. जेव्हा अमितला सगळ्यात मोठा धक्का द्यायचा असेल तेव्हा मी तुला सांगेन. अमितला आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. तेजस्वी आणि विक्रांत एकमेकांना ओळखत होते. त्या रात्री जंगलात झालेला तो हल्ला, तो प्रसंग, तेजस्वीने वेळेवर गाडी घेऊन येणं, हे सगळं एक पूर्वनियोजित नाटक होतं. तेजस्वीने विक्रांतला काव्याचा पत्ता दिला होता, पण का? तेवढ्यात तेजस्वीने लॅपटॉप बंद केला. अमितने तातडीने तिथून पळ काढला आणि आपल्या खोलीत झोपण्याचं नाटक केलं. त्या रात्री अमितला एक क्षणही झोप आली नाही. काव्य त्याला घट्ट बिलगून झोपली होती. तिच्या श्वासांची ऊब अमितला जाणवत होती. अमितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. काव्या, मी तुला काही होऊ देणार नाही, मग समोर शत्री कुणीही असो. त्याने मनात निश्चय केला. दुसऱ्या दिवशी अमितने तेजस्विनीच्या अनुपस्थितीत तिची ती जुनी डायरी आणि घरातली कागदपत्र शोधायचं ठरवलं. तेजस्वी आणि काव्या ऑफिसला गेल्यावर त्याने तेजस्वीच्या खोलीचा कानोसा घेऊन काढला. शेवटी तिच्या कपाटाच्या एका चोर कप्प्यात त्याला एक जुनी फाईल सापडली. ती फाईल उघडताच अमितच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या फाईलमध्ये अमित आणि तेजस्वीच्या आईबाबांच्या मूर्तीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि काही कार्डाची कागदपत्र होती. पण सर्वात धक्कादायक होतं दत्तक घेण्याचा दाखला. त्या दाखल्यावर लिहिलं होतं की अमित हा त्याच्या आईबाबांचा सक्का मुलगा नव्हता. अमितला लहानपणी एका अनाथालयातून दत्तक घेतलं गेलं होतं. म्हणजे तेजस्वी आणि अमित यांच्यात रक्ताचं नातं नव्हतं. अमित सक्का भाऊ नाही हे तेजस्वीला लहानपणापासून माहीत होतं. त्या फाईलच्या खाली तेजस्वीने लिहिलेली एक जुनी चिठ्ठी समजली. अमित दादा, नाही अमित, तू सक्का भाऊ नसूनही मी तुझ्यावर भावासारखं प्रेम करू शकले नाही. लहानपणापासून माझं तुझ्यावर अपार प्रेम होतं, पण जेव्हा काव्या
चिऊ आपल्या आयुष्यात आली तेव्हा तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी असणारं प्रेम मी पाहिलं. मला कळून चुकलं की जर चिऊ इथेच राहिली तर तू माझा कधीच होणार नाही. म्हणून मीच विक्रांतच्या टोळीला चिऊच्या बापावर बेल्टिंग दिली होती. चिऊचं कुटुंब संपलं आणि ती पळून गेली. मला वाटलं तू आता फक्त माझा राहशील, पण 2 वर्षापूर्वी ती पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आली. मला नाईलाजानं नाटक करावं लागलं. तिला तुझ्या आयुष्यात आणून तुझ्या हाताने विक्रांतचा चॅप्टर क्लोज करायचा आणि मग काव्याला कायमचं संपवून तुला मिळवायचं. अमितच्या हातातील ती कागदपत्र गळून पडली. इतकी क्रूरता एका मुलीने आपल्या तथाकथित प्रेमासाठी एका संपूर्ण कुटुंबाचा बळी दिला होता, आणि आता ती काव्याचाही बळी द्यायला निघाली होती. अमितने लगेच फाईल जागेवर ठेवली. आता त्याला खेळ उलटा फिरवायचा होता. त्याने काव्याला वाचवण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला. त्याच दिवशी संध्याकाळी अमितने काव्याला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. काव्या तिथे पोहोचली तेव्हा अमित खूप गंभीर होता. त्याने काव्याचा हात हातात घेतला आणि तिला सुरुवातीपासून सगळी हकीकत सांगितली. तो दत्तक असल्यापासून ते तेजस्वी आणि विक्रांतच्या संगमापर्यंत. काव्याला एवढा मोठा धक्का बसला की ती जागेवर सुन्न झाली. तेजस्वी असं करू शकते? तिनं माझ्या आई वडिलांना मारलं. काव्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काव्या, रडण्याची वेळ नाही. तेजस्वीला वाटतंय की आपण अजूनही तिच्या जाळ्यात आहोत. आज रात्री ती तिचा शेवटचा डाव खेळणार आहे, कारण विक्रांत आज शहरातच आहे. आपल्याला तिला तिच्याच जाळ्यात अडकवायचं आहे. अमित गंभीर आवाजात म्हणाला. रात्रीचे 11 वाजले होते. घरात नेहमीप्रमाणे वातावरण होतं. अमित आणि काव्या त्यांच्या खोलीत गेले. अचानक घराची लाईट गेली. संपूर्ण घरात अंधार पसरला. काव्या घाबरून अमितला बिलगली. अमित, शांत राहा. काव्या, प्लॅन लक्षात आहे ना? अमितने तिच्या कानात बुलबुलला आणि तिच्या ओठावर एक हलकं आश्वासक चुंबन दिलं. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं. अंधारात एका फुलकी हात आली. तो विक्रांत होता. त्याच्या हातात चकचक सुरा होता. चिऊ, आज तुझा शेवटचा दिवस. विक्रांत ओरडला आणि त्याने खाटेवर झेप घेतली. पण खाटेवर कोणीच नव्हतं. फक्त उषा आणि चादर गुंडाळली होती. विक्रांत गोंधळला. तेवढ्यात खोलीची लाईट अचानक सुरू झाली. दारात अमित आणि काव्या उभे होते. अमितच्या हातात एक बंदूक होती. खेळ संपला. विक्रांत, अमित खरचला. विक्रांतने हसून मागं पाहिलं. पाठीमागे हॉलमध्ये तेजस्वी उभी होती. तिच्या हातात एक मोठी गन होती. तिचं टार्गेट काव्या होती. अमित, दादा, तू खूप हुशार आहेस, पण माझ्यापेक्षा नाही. तेजस्वी थंडपणे म्हणाली. तू माझी फाईल वाचली ना? मग तुला समजलंच असेल की मी तुझ्यावर किती प्रेम करते. या काव्याला मी जिवंत सोडणार नाही. हिने लहानपणीही तुझा वेळ हिरावून घेतला आणि आताही. तेजस्वी, तू वेडी झाली आहेस. प्रेम असं नसतं. तू माझ्या आईवडिलांचा खून केला, ज्यांनी मला लहानचं मोठं केलंस. अमित ओरडलं. ते माझे आई वडील होते अमित, तुझे नाही. आणि त्यांनी तुझ्या नावावर त्यांची सगळी संपत्ती केली होती, म्हणून त्यांना मारावं लागलं. आता तू मला हवा असशील तर तुला या काव्याचा बळी द्यावाच लागेल. तेजस्वीच्या डोळ्यात एक वेडेपण होतं. तिने काव्यावर गोळी घालण्यापूर्वी ट्रिगर दाबला. तेवढ्यात अमितने विक्रांतच्या दिशेने गोळी झाडली. गोळी विक्रांतच्या पायाला लागली. त्या क्षणी काव्याने सावध साधून बाजूला असलेल्या एका दर फुलदाने तेजस्वीच्या हातावर वार केला. तेजस्वीच्या हातातील गन खाली पडली, पण तेजस्वी मागे हटली नाही. तिने काव्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. 2 स्त्रियांमध्ये जीवघेणी झटापट सुरू झाली. तेजस्वी वेडेपणाने काव्याला मारत होती. तू मेल्याशिवाय अमित माझा होणार नाही. अमित तेजस्वीला बाजूला करण्यासाठी धावला, पण जखमी विक्रांतने अमितचा पाय धरून त्याला खाली पाडलं. घरात एकच थरार सुरू होता. बाहेर विजा कडकडत होता. काव्याचा श्वास गुदमारत होता. तेजस्वीने जवळ पडलेला तो सुरा उचलला आणि तोच काव्याच्या हातीत भोकणार. धड. घराचा मुख्य दरवाजा तोडून पोलीस आत आले. तेजस्वीच्या पाठीवर एका पोलीस अधिकाऱ्याने अचूकने गोळी तेजस्वीच्या खांद्याला लागली. ती किंचाळत जमिनीवर पडली. पोलिसांनी तात्काळ विक्रांत आणि तेजस्वीला ताब्यात घेतलं. सगळं काही संपलं होतं. पोलीस आयुक्त अमित जवळ आले आणि म्हणाले, अमितजी, तुम्ही दिलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग तेजस्वीच्या खोलीबाहेर रेकॉर्ड केलेलं होतं आणि कागदपत्रामुळे या दोघांचा पर्दाफाश झाला. तुमच्या आईवडिलांच्या केसची फाईलही आता पुन्हा उघडली जाईल. तेजस्वीला जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा तिने अमितकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक अथांग विरह होता. ती रडत म्हणाली, अमित, मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं. अमितने आपली नजर फिरून घेतली. गुन्ह्याला प्रेमाचं नाव देणाऱ्या बहिणीचा त्याला तिरस्कार वाटत होता. काही महिने निघून गेले. कोर्टाने तेजस्वी आणि विक्रांतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमित आणि काव्याने तो फ्लॅट विकला आणि ते नवीन शहरात राहायला गेले.
एका नव्या घरात राहायला गेली. जुन्या आठवणींचे डाग धुवून काढणं सोपं नव्हतं, पण त्यांच्यातील प्रेम आता एका अग्निपरीक्षेतून ताणून सुलाखून निघालं होतं. एका शांत संध्याकाळी पाऊस मंदावला होता. अमित आणि काव्या बाल्कनीत बसले होते. काव्याने 2 कप चहा आणला. तिने अमितच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिच्या श्वासांचा सुगंध अमितच्या मनाला शांतता देत होता. अमित, आता कोणतीही भीती नाही ना? काव्याने हळूच विचारलं. अमितने तिचा हात हातात घेतला. तिच्या ओठावर एक दीर्घ आणि अस्वस्थ चुंबन घेत म्हणाला, नाही काव्या, आता फक्त प्रेम आहे. कोणतीही गुप्त भेट नाही, कोणतीही अपराधी भावना नाही, फक्त तू आणि मी. त्यांच्या आयुष्यातला सस्पेन्स संपला होता आणि एका खऱ्या सुरक्षित प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.